धनंजय मुंडेंना टार्गेट का केलं जात असावं असं वाटतं? तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे, हा आपला भगवानगडाचा विषय आहे. मी आशीर्वाद दिलाय, पाठिंबा दिलाय, एवढाच विषय जर तुम्ही मला विचारला तर जास्त चांगलं राहील. तुमच्या बोलण्यातनं एक इशारा सुद्धा आलेला आहे, म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी तो इशारा होता. तो नेमका का? तुम्ही दबाव टाकताय? कुठलाच दबाव, मी राजकीय नाही, मी चौथा महंत भगवानगडावर बसून निवृत्त झालेला माणूस आहे मी. आणि दबाव टाकण्याचे कामं वारकरी संप्रदाय करत नाहीत. आणि वारकऱ्याला, फिलॉसॉफरला समजून घ्या मॅडम, हे दबाव टाकण्याचं राजकीय लोकांप्रमाणे महंताला समजणं ही समाजाची पहिली चूक आहे. जर एखादा शब्द जरी माझा चुकीचा गेला असेल तर तो फिलॉसॉफर बनू नयेत. राजकीय नेत्याप्रमाणे एकाच चाळणीने फिलॉसॉफरला, वारकऱ्याला चाळवू नका. त्यांची चाळणी वेगळी ठेवा, आमची चाळणी वेगळी ठेवा. आमच्या सद्भावना आहेत, भावना आहेत, आम्ही पाठिंबा देणारी माणसं आहेत. गेल्या 20 वर्षापासून भगवानकडे उभा राहतोय. गरीब जनतेच्या, ऊसतोड कामगाराच्या मदतीवर तो उभा राहतोय. आणि त्याच्या रिटर्न काय देतो ते पहा. विनाकारण राजकीय नेत्याप्रमाणे महंताला पण नेता समजून त्याचे मूल्यांकन अशा पद्धतीने करणं चुकीचं आहे.